RTE प्रवेशासाठी लॉटरी काढावी लागणार आहे। राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून आत्तापर्यंत 1,42,000हून अधिक विद्यार्थ्यांचे प्राप्त झाले आहेत। गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी वगळता सर्व जिल्ह्यात प्रवेश क्षमतेच्या पेक्षा जास्त अर्ज आले आहेत। त्यामुळे RTE प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी काढावी लागणार आहे। राज्यातील 9,196 शाळांमधील 1,04,687 जागांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत। ऑनलाईन अर्ज करण्यास येत्या 31 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे। त्यामुळे येत्या आठवड्याभरात 3 लाखाहून अधिक अर्ज येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। RTE प्रवेशासाठी सुधारित प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून पुणे जिल्ह्यातील 966 शाळांमधील 1,596 जागांसाठी 30,196 अर्ज आले आहेत। त्यापाठोपाठ नागपूर जिल्ह्यातील 6,920 जागांसाठी 13,151 अर्ज आले आहेत। तर ठाणे जिल्ह्यात 11,377 जागांसाठी 11,525 अर्ज आले आहेत। त्यामुळे RTE प्रवेशासाठी पालकांचा प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून येत आहे। RTE प्रवेशासाठी प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आल्यास शिक्षण विभागातर्फे ऑनलाईन लॉटरी काढावी लागते। साधारणतः दरवर्षी पुण्यातील पोद्दार स्कूलला सर्वाधिक अर्ज येतात। त्यामुळे हजारो अर्जातून सुमारे 10 ते 15 विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो। दरम्यान RTE प्रवेश मिळवून देतो असे सांगून फसवणूक करणारे अनेक ठग पालकांना फसवतात। मात्र पालकांनी कोणाच्याही प्रलोभनांना बळी पडू नये असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।